नमस्कार, स्मिताच्या दुनियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही खास फर्स्ट ब्लॉग बनवत आहोत। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर रेसिपीचे व्हिडिओ बघितले आणि शॉर्ट्स व्हिडिओ बघितले। आता आम्ही ब्लॉग पण करण्यास सुरुवात केली आहे। हा आमचा पहिला ब्लॉग आहे। आज आहे प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आजपासून आम्ही ब्लॉगला सुरुवात करणार आहोत। जे माझ्या दुनियेमध्ये म्हणजे स्मिताच्या दुनियेमध्ये जे कोणी आहे म्हणजे माझे मिस्टर आहे आणि माझा छोटासा मुलगा आहे। आमच्या तिघांची दुनिया तुमच्या सोबत आम्ही आजपासून शेअर करणार आहोत। आणि आम्ही आता मस्तपैकी तुम्ही बघत आहोत, आम्ही मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आणि आम्ही निघालो आहोत बनेश्वरच्या गार्डनला फिरण्यासाठी। आज आम्ही सुरुवातच आमच्या ब्लॉगची गार्डन मध्ये करणार आहोत। ते आम्ही तिथे राहतो म्हणून आम्ही सुरुवातच आमच्या बनेश्वर पासूनच करणार आहोत। आणि तुम्हाला पण आम्ही बनेश्वरचं गार्डन कसं आहे आणि मुलांसाठी खेळण्यासाठी कसं आहे त्यासाठी खास दाखवणार आहोत। चला तर मग भेटूया आपण आता बनेश्वरच्या गार्डनला। पुढं पुढं सगळं बघा गार्डन टाइप आहे पूर्ण। खोलय ना बाल उद्यान कडे सुटला तो हो तर चालला आधीच। त्याला माहितीये कुठे जायचंय त्याच्यामुळे ते आधीच चाललाय। ओके तुला जायचंय इथं जायचंय चला चला जा 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 जा। सोनू चालला आहे मस्त की इकडे ते कधी भाजल त्याचं तिथलं भाजल। चढ 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 मस्त वगैरे चढायचंय आता। बघा बारकी मुलं किती हुशार असतात। या पिलू या 1 2 3 ठिकाणी आला चढा 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 चढतोय ना आता इथून येईल। एक सेकंड वडू नका त्याच्या ह्याने येऊ द्या। तो कम्फर्टेबल नाही येतोय बघा। पिलूला तर पळायचीच घाई झाली फक्त पुढं किती पळतोय नुसता फास्ट। पण इथं बघा तुम्हाला दाखवते मी इथं काय काय नक्की। नंतर तुम्ही इथं भेट देऊ शकता इथे येऊन। हे काय आहे बघा प्लास्टिक वापरण्यास सक्त मनाई आहे। हे बघा पॉइंटचे दाखवले आहेत आपल्याला कुठले कुठले पॉइंट आहेत। धबधबा, ॲडव्हेंचर पार्क, कमळ हौद, ॲनिमल पार्क आणि बाहेरचा मार्ग। तर आपण चाललो आहोत धबधबा। कसं आहे मस्त चालायचं आपण धबधबा येईपर्यंत चालत राहायचं। धबधबा सुकला कुठे सुकलेला असं नाही तर काय बघण्याची मज्जा। धबधबा तर सुकलेला पाणी नसलं तरी लांबनं बघायचं की कसं आहे कसं नाही। पण इकडं आहे ॲडव्हेंचर पार्क, सर्व दिले आहे तिथं प्राइज वगैरे। कोणाला इथं टाइम स्पेंड करायचा असेल ना तर तुम्ही संपूर्ण पॅकेजचे प्राइस पण बघू शकता। आणि अजून काही खेळायचं असेल ते ह्या साईडला आहे पूर्ण। आता जास्त वेळ झालाय त्याच्यामुळे आम्ही काय आता इथे आतमध्ये काय शिरत नाही। आणि तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। आईस्क्रीम वाला तिकडे आहे मध्ये आईस्क्रीम घ्यायची हा ना एक तुम्हाला एक मला एक पिलूला देत आहे का काय। आता ऊन आहे जरा चालून थकलं तर थंड प्यावंच वाटतं काहीतरी। आणि आईस्क्रीम हा तर बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी। मावा कुल्फी मस्त वेगळे द्या कुल्फी काढून द्या लवकर। टेस्ट करतोय आधी कशी आहे बघण्यासाठी। टेस्ट करण्यात किती एक्सपर्ट आहे। चवणीचाच आहे तसा तो मस्त खातो ना। छान आहे पिलू 17 खाली टोकाला व्यायाम का चाललाय आपला। मग काय आता धबधबा आलेला आहे बघा तुम्ही धबधब्याचा पॉइंट।
जवळच आलाय आता, थोडंसंच आता चालायचंय. चला, खूप चाललो. आवाज येतोय काहीतरी है ना, आवाज येतोय तिकडून. चालले सगळे. आता बघू आपण धबधब्याला किती पाणी किती नाही, आपल्याला काहीच माहित नाही. आता खूप दिवसात ना आलोय. फायनली आता धबधबा जवळ आलाय. बघू शकता इथं कसं दाट जंगल टाईप आहे सगळं, झाडी पूर्णपणे पॅक. तिथे फोटो काढायचं चाललंय. आता फायनली धबधब्याचा पॉइंट आपण बघणार आहोत. कळलंच आता आपल्याला. नको बघा, लोक बसल्यात निवांत, पण पाण्याचं प्रेशर नाहीये ना जास्त, म्हणून पाणी कमी आहे. पण अडचण आहे खूप इथून जायला, तरी लोक ट्राय करून जातात. ते छान नजारा, डोंगर, शेती, घरे, किती छान वाटतंय ना. तरी मस्तपैकी. आता आमचं छोटंसं पिल्लू आहे, त्याच्यामुळं मला रिक्स घेऊ वाटत नाही खाली जाण्यासाठी, कारण बारकी पोरं कशी पण चालतात. आणि हा रस्ता एक दगडी कशी आहेत बघा, त्यामुळे नको वाटतंय. ह्या साईडला पाणी आहे आणि इकडे असं थोडस. पिलू कसं आहे पाणी, नीट त्याला व्यवस्थित चढवावं. बघ कसा बघतोय पिलू. फोटो काढायचा पिलू. आपण कुठे आलोय, कुठे आलोय? पाणी बघाय आलोय. पाणी पाणी बघाय आलोय. मम्मीला बोल पाणी बोल. पाणी कुठे, पाणी कुठे? तिकडे पाणी का नाही? पाणी दाखव सगळ्यांना. पाणी पाणी कुठे दाखव पिलू, पाणी दाखव सगळ्यांना. पप्पाला दाखवतोय पाणी का? पाणी या म्हणा पाणी बघायला. या या. मी किती लांब आलो म्हणा, चालत चालत आलो ना. हा मस्तपैकी आम्ही खूप आता चालत आलेलो आहे पूर्ण. तुम्ही पण या. ओरडायचं आता एनर्जीच आहे ना, घरी गेलं की झोपायचं. एनर्जी, खूप एनर्जी आता त्याला. घरी गेलं की स्लीपिंग एनर्जी. बाय कर आता, बाय बाय. फायनली आम्ही आता बनेश्वरचं गार्डन फिरून आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये. काय पाहिजे पिलूला? पिलूला चॉकी पाहिजे, पण काहीतरी त्याला खायला द्यायचंय आम्हाला. अशा एक हॉटेल आहे हायवेलाच, तिथंच आम्ही नाश्ता करण्यासाठी आता थांबलोय. काहीतरी नाश्ता करायचा, कारण एवढं मोठं गार्डन फिरून चालून भूक लागली ना. भूक लागली ना शोनूला पण भूक लागली. फोटो बघा, त्याचं फोटो म्हणजे त्याला भूक लागलेली आहे. ते तोंडात पण हात घालायला लागले. हात नको घालू सोनू. शी शी. खाऊ आणतात ना पप्पा. पप्पा पप्पा हा पप्पा खाऊ आणायला गेले. ओके ओके, पप्पा खाऊ घेऊन येतील. ऑर्डर द्यायला गेलेत आता, ते येतीलच आता लगेच. तुला वा, त्याचा आवडता हा केक आहे. वा, दाखवा त्याचा केक. उत्साही नका काढू तसंच. पिलू काय आहे? केक आहे. किती घाई, किती घाई. आता भूकच लागली एवढी, तर आता घाई आहे का नाही? मस्त आहे ना. कसं खातो? छान आहे, छान छान आहे. छान आहे. फुग्याला नाही आवडलं तुला? छान नाहीये पिलू. का नाही आवडलं त्याला? फायनली आमची ऑर्डर आलेली आहे
आम्ही मागवले आहेत कांदा भजी गरमागरम आणि स्पंज डोसा आणि फायनली आम्ही आता नाश्ता केलेला आहे. पूर्ण दिवसभराचा ब्लॉग आम्ही तुमच्याशी शेअर केलेला आहे. ब्लॉग कसा वाटतोय ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि असेच ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन घेऊन येऊ उद्या. माहिती आहे नाही ह्याचं पण ऐका हे काय म्हणतोय त्याची भाषा कळणार नाहीये तुम्हाला. ओके. भेटू मग नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला. ओके ओके म्हणा. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके बाय.